हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। हिवाळा स्पेशलमध्ये आज आपण मेथीचे थेपले पाहणार आहोत। सध्या भरपूर मेथी आलेली असते, तर आपण त्याचे थेपले करणार आहोत। सगळ्यात आधी कढईमध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आणि मेथी जी आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। भरपूर मेथी घ्यायची आहे, परतवल्यानंतर ती अगदी थोडीशी होते। नंतर गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं, भरपूर कोथिंबीर घालूया आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे थोडासा, थोडं लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, तीळ टाकून घेणार आहोत आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे, तो पण क्रश करून टाकायचा आहे। आणि ओव्याची पानं असतात ती जर मिळाली तर ती सुद्धा आपण अशी बारीक कट करून छान घेणार आहोत। यामुळे सुद्धा अगदी खुसखुशीत होतात थेपले आणि सगळ्या ह्याला खूप छान स्मेल येतो। तर अशी ही ओव्याची पानं बारीक करून आपण त्यामध्ये टाकलेली आहेत आणि एक सपक दही घ्यायचं आहे, आंबट नसलेलं, ते टाकायचं आहे अर्धी वाटी आणि जी परतून घेतली आहे मेथी ती टाकून घेणार आहोत आणि मेथी आणि ते दही त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। यामध्ये पाणी बिलकुल लागणार नाही, दह्यामध्ये आणि त्या मेथीच्या ह्याच्यातच आपण पीठ मळलेलं आहे। तर आता छोटासा गोळा घ्यायचा आहे। मुलं मेथी खात नाहीत, अशा प्रकारे आपण त्यांना भरपूर मेथी टाकून थेपले करून दिले तर अतिशय टेस्टी आणि छान लागतात आणि हे बरेच दिवस टिकतात। त्यामध्ये आपण पाणी नाही टाकले बिलकुलच, त्यामुळे ते 7 ते 8 दिवस टिकतात आणि प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो। तर दोन्हीकडून तेल लावून आपण आता खमंग आणि छानसं भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहत असाल अतिशय छान दिसत आहे, भरपूर मेथी दिसते त्यामध्ये। तर अशा छान छान आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तर हा असा गरमागरम थेपला तयार आहे। असेच आपण आता सगळे करून घेतलेले आहेत, अगदी पातळ आणि मऊसर छान झालेले आहेत। लोणी किंवा दह्यासोबत आपण ते सर्व करणार आहोत।